मतदार यादी घोळाबाबत उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार आहे। फॅशन स्ट्रीट ते बीएमसी पर्यंत हा मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षाचे प्रमुख नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत। महाविकास आघाडी आणि मनसेचा हा मोर्चा असला तरी चर्चा मात्र ठाकरे बंधूंचीच होताना दिसतेय। मवियाचा मोर्चा, ठाकरेंची चर्चा। एक नोव्हेंबरला विरोधकांचा सत्याचा मोर्चा। निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा एल्गार। मतचोरी, मतदार यादीतले घोळ, दुबार मतदार आणि निवडणुकांमधल्या गैरव्यवहाराच्या विरोधात विरोधक एकवटले। निवडणूक आयोगाच्या विरोधात 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा निघणार आहे। मोर्चा महाविकास आघाडीचा असला तरी चर्चा मात्र ठाकरे बंधूंचीच होताना दिसतेय। राज आणि उद्धव ठाकरे या मोर्चा निमित्तानं पुन्हा एकत्र येणार आहेत, त्यामुळे मोर्चाच्या केंद्रस्थानी ठाकरे बंधू असतील असं बोललं जात आहे। सत्याचा मोर्चा 1 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत होणार आहे। हा मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट पासून सुरू होणार आहे। मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हा मोर्चा थांबेल आणि मतदार यादीतल्या घोळाविरोधात असलेल्या पक्षांचा यामध्ये सहभाग असणार आहे। लाखो लोक, राजकीय नेत्यांसह सामान्य जनता यामध्ये सहभागी होणार आहे। मोर्चाच्या समारोपात आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली जाणार आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी दुपारी 1 ते 4 या वेळेत हा मोर्चा निघणार आहे। मात्र महाविकास आघाडी आणि मनसेच्या या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याची माहिती समोर येते। मात्र सरकारनं परवानगी नाकारू नये, मोर्चा काढू द्यावा असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। त्यांना मोर्चा काढू द्यावा, काढलं तर काही हरकत नाही। त्यात काय तथ्य असेल तर निवडणूक आयोगाने ते पाहून घेतील। परंतु महाविकास आघाडी मोर्चा काढते, त्याच्यामध्ये कोणकोणत्या पक्षाचे नारे देईल ते उद्या कळेल। दरम्यान राज आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे लढवून जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा एकत्रित लढवून देखील मिळणार नाही असं भाकीत चंद्रकांत पाटील यांनी केलंय। महाविकास आघाडी आणि मनसेच्या या मोर्चावर पाटलांनी टीका केली आहे। तर मोर्चा काढणं हा लोकशाहीत अधिकार आहे, तो कुणीच हिरावून घेऊ शकत नाही असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलंय। आम्हाला यश मिळालं तर मतदार यादींमध्ये दोष नाही, लोकसभेचं काय करायचं? मग आमचं म्हणणं आहे ना की महाराष्ट्रात आम्हाला एवढ्या जागा कमी कशा मिळाल्या, याने घपला केला असं आमचं म्हणणं आहे। पण आम्ही ते म्हटलं का, लोकशाहीमध्ये यश अपयश हे ऍक्सेप्ट करायचं असतं। यशाने माजायचं नसतं, अपयशाने डाऊन व्हायचं नसतं। ते विधानसभेला हरले की मतचोरी, लोकसभेला जिंकले मतचोरी नाहीये, लोकसभेत जिंकले ईव्हीएम चांगलं, विधानसभेत हरले ईव्हीएम वाईट। हे न कळण्या इतकं सामान्य माणूस मूर्ख आहे काय? सत्याचा मोर्चा काढा, असत्याचा करा, महासत्याचा काढा, काय फरक पडतो? मोर्चा आंदोलन करणे हा लोकशाहीतला एक हे आहे, तो अधिकार आहे। तो काय अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही आणि सरकार म्हणून किंवा शासन म्हणून त्याला कुठेही हे करायचा म्हणजे आमचा पण शासनाचा कधी प्रयत्न नाही। तेव्हा मोर्चा आपण पुराव्यांवर बोललं पाहिजे, तथ्यावर बोललं पाहिजे। नुसतं मोकळे आरोप करायचे। आता हे मतदार याद्यांचं चालू आहे, आधी ईव्हीएम मशीनला हे करून झालं। ईव्हीएम मशीन बद्दल निवडणूक आयोगानंही दिले किंवा तुम्ही सिद्ध करा, ते करता आलं नाही। आता मतदार याद्यांवर सुरू झाले, हे बिनबुडाचे आरोप आहेत। याला काय फार काय, मला वाटतं ह्यापेक्षा राज्यातले इतर प्रश्न महत्वाचे आहेत, इतर गोष्टी राज्यासाठी महत्वाच्या आहेत। महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चाला सत्याचा मोर्चा असं नाव देण्यात आलंय आणि हाच धागा पकडून भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी याला असत्याचा मोर्चा असं म्हणत टीकास्त्र डागलंय। सत्याचा मोर्चा नावानं मोर्चा काढला जाणार आहे। खरं तर हा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा मोर्चा आहे। सातत्यानं असत्य बोलणं, सातत्यानं असत्य पसरवणं हे महाविकास आघाडीचं धोरण राहिलेलं आहे। त्यामुळं उद्याचा 1 नोव्हेंबरचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा मोर्चा आहे आणि या असत्याला नाकारण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला केलेलं आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा काढण्याच्या आधी
लोकसभेला 48 पैकी 30 जागावर तुमचे खासदार निवडून आले होते. या खासदारांचा राजीनामा घेणार आहात का? तुमच्या इथल्या व्यवस्थेवर विश्वास नाहीये, तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाहीये आणि तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात. तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा. 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी विरोधकांनी जोरदार तयारी केली. ठाकरे बंधूंसह शरद पवार स्वतः मैदानात उतरणार आहेत. निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांची एकजूट झाली. त्यामुळे विरोधकांचा हा मोर्चा कितपत यशस्वी होतो याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.